शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। पाहायला गेलं तर आज गुरुवार आहे आणि गुरुवारी पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। जवळजवळ 20 जिल्ह्यांमध्ये टोटल 20,000 रुपये या ठिकाणी पीक विम्याचे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती देखील सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। 20,000, 30,000 नंतर 35,000 असे म्हणजे तुम्ही कोणते पीक शेतामध्ये लावलेत याच्या आधारित पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे, अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। 16 जिल्ह्यामध्ये याचा आता लाभ मिळणार आहे। पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आज पाहायला गेलं तर गुरुवार आहे आणि पीक विम्याचा शेवटचा टप्पा या ठिकाणी आता सुरू करण्यात आलेला आहे। आता वाटप देखील करण्यात आलेलं आहे। आत्ताच तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बातमी देखील पाहिली असेल। या शेवटच्या टप्प्यामध्ये राहिलेले उरलेले 20 जिल्हे आता या ठिकाणी पात्र केलेले आहेत। त्यामुळे गुरुवारी दुपारपासूनच रात्री 12 वाजेपर्यंत आता या शेतकऱ्याच्या खात्यावरती 2022 पासून ते 2024 असेल 2025 असेल 3 वर्षाचा रखडलेला जो पीक विमा आहे तो शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होतोय। आज पाहायला गेलं तर गुरुवार आहे, दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळपासूनच ते 3 वाजल्यापासून हा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे। खूप मोठा हा पीक विमा आहे। शेतकरी मित्रांना 3 वर्षाचा पीक विमा असल्याने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त या ठिकाणी लाभ होणार आहे। 20,000 पासून ते 35,000 पर्यंत या शेतकऱ्यांना याचा लाभ देखील मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी 2022 पासून 2023 असेल 2024 असेल 2025 असेल टोटल पाहायला गेलं तर हेक्टरी 45,900 टोटल 3 वर्षामध्ये मिळणार आहेत। पाहायला गेलं तर आज गुरुवार आहे, दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुसरा टप्पा या ठिकाणी वाटपाला मुहूर्त लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। पीक विम्याचं वाटप आता सुरू झाले। आता हेक्टरी 45,900 शेतकऱ्यांना देखील पाहायला आज गुरुवारी 11 सप्टेंबर रोजी पाहायला गेलं तर सकाळपासूनच 12 वाजल्यापासूनच सुरुवात होणार आहे। आता पाठीमागच्या काळामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा वाटपाचा थोडासा थांबला होता, परंतु कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी अखेर पीक विमा वाटपाला मुहूर्त लागल्याचं या ठिकाणी सांगितलं आहे। त्यामुळं पाहायला गेलं तर पाठीमागच्या 2 दिवसाच्या पाठीमागं 9 सप्टेंबर रोजी आता बघा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 9 सप्टेंबर रोजी म्हणजेच आता कालच नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपयाचा लाभ देखील मिळालेला आहे। आता उद्या पाहायला गेलं तर गुरुवारी आज पाहायला गेलं तर आता गुरुवारी 11 सप्टेंबर रोजी 3 वाजल्यापासून पीक विमा सोडण्याचे आदेश देखील कृषी विभागाला या ठिकाणी देण्यात आले आहेत। अखेर पीक विम्याला वाटपाला सुरुवात झालेली आहे। परत एकदा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा व्हायला लागला आहे। बघा प्रत्येक तालुक्याला किती पीक विमा किती रक्कम सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे, प्रत्येक तालुक्याची रक्कम या ठिकाणी पीक विमा प्राप्त नावे तुम्हाला या ठिकाणी 2 मिनिटाच्या आतमध्ये मी समजावून सांगणार आहे। आता बघा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान अगदी यांनी देखील यादी सांगितली। यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये नेमकं शेतकऱ्यांना किती पीक विमा आत्तापर्यंत वितरण झाला असून किती टक्के पीक विमा या ठिकाणी वाटप होणार आहे आणि पाहायला गेलं तर आज पाहायला गेलं तर गुरुवारी 20 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होते। याची यादीसुद्धा या ठिकाणी आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगणार आहे, त्यामुळं व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही पाहायला गेलं तर सर्व जिल्ह्याची पीक विमा यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे। गावानुसार यादी देखील आता मी तुम्हाला सांगणार आहे। यामध्ये 2022ची यादी, 2024ची यादी, 2025ची देखील यादी आहे। या टोटल याद्या आपल्याकडे आलेल्या आहेत, त्या सर्व याद्या मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। या ठिकाणी बघा सगळ्यात त्या ठिकाणी कोणत्या पिकाला किती पीक विमा जमा झाला आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे। बघा हेक्टरी तुम्हाला सांगतो किती पीक विमा मिळणार आहे। मागील 3 वर्षाचा मिळून 2022 असेल 2023 असेल 2024 असेल तर 3 वर्षाचा मिळून किती पीक विमा तुम्हाला तुमच्या खात्यावरती जमा होतोय। आता बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगितले की तुमचा भात असेल, भाताला पीक विमा वर्षाचा 3 मिळून तुम्हाला 50,000 रुपये पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे। बघा तुम्हाला प्रत्येक पिकाचा पीक विमा या ठिकाणी वेगवेगळा मिळणार आहे, ते देखील सांगतो। सर्वांनी लक्ष देऊन बघा। 3 वर्षाचा पीक विमा त्या ठिकाणी गुरुवारी म्हणजेच पाहायला गेलं तर आजच दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, भाताला जर पीक विमा तुमचा जर 50,000 रुपये एकरी मिळणार असेल तर त्यांनी देखील ज्वारी पिकाचं त्या ठिकाणी त्यांचं खूप मोठं नुकसान झालं होतं महाराष्ट्रामध्ये। तुम्हाला देखील 33,000 रुपये पीक विमा या ठिकाणी 3 वर्षाचा मिळून या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजे 2022, 23, 24 या ठिकाणी तुम्हाला जर नुकसान झालं असेल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ मिळणार आहे। बाजरी पिकाचं जर तुमचं मागील 3 वर्षामध्ये नुकसान झालं असेल
तर ते मिळून तुम्हाला 32,000 रुपये पीक विमा या ठिकाणी 3 वर्षाचा एकत्र मिळणार आहे। या ठिकाणी सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। या ठिकाणी भुईमुगाचं जर तुमचं नुकसान झालं असेल 2022ला 23ला 24ला, तर तुमचं जर नुकसान झालं असेल तर या भुईमुगाला देखील तुम्हाला 45,000 रुपये हेक्टरी तुम्हाला पीक विमा या ठिकाणी 3 वर्षाचा मिळून या ठिकाणी तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यानंतर तुमचं सोयाबीन पिकात जर नुकसान झालं असेल 2022ला 2023ला 24ला, तर तुम्हाला हेक्टरी 55,000 रुपये इतका सर्वात जास्त पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर मूग पिकाचं जर तुमचं नुकसान झालं असेल ते 2023-24 या ठिकाणी नुकसान झालं असेल तर तुम्हाला मुगाचं हेक्टरी 28,000 रुपये 3 वर्षाचे मिळून तुमच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहेत। पाहायला गेलं तर पीक विम्याचे पैसे वाटप करणार आहेत। त्यानंतर पाहायला गेलं तर उडीद पिकात जर तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला हेक्टरी 25,000 रुपये तुमच्या सरकारच्या माध्यमातून तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। आता बघा, तूर पिकात जर विचार केला, तुरीचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला हेक्टरी 47,000 रुपये ठिकाणी 2022चे 24चे 23चे या ठिकाणी 3 वर्षाचे मिळून तुम्हाला मंजूर करण्यात आले आहेत। आता त्यानंतर तुमचा कापूस पिकात जर विचार केला तर 3 वर्षाचा मिळून या ठिकाणी आता 60,000 रुपये एवढं सगळ्यात जास्त पीक विमा या ठिकाणी कापसाला मंजूर करण्यात आलेला आहे। आता पाहायला गेलं तर शेतकऱ्याला या ठिकाणी जमा करण्याचे आदेश देखील आता सरकारकडून आता सांगण्यात आले आहे। त्यानंतर मका पिकाचं बघा किती नुकसान झालं तर किती रुपये मिळणार आहेत, तर तुम्हाला हेक्टरी 36,000 रुपये तुमचं मका पिकाचं नुकसान झालं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 3 वर्षाचे 36,000 रुपये मिळणार आहेत। आता बघा 3 वर्षाचे तुम्हाला मिळून या ठिकाणी मिळणार आहेत। आता कृषी मंत्री, देशाचे जे कृषी मंत्री आहेत शिवराजसिंग चौहान यांनी सांगितले की एवढं जास्त पीक विमा या ठिकाणी काय मिळतोय, बघा पिकानुसार कमी जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। आता 2024 असेल 2003 वर्षात टोटल तुम्हाला पीक विमा या ठिकाणी सर्वांच्या खात्यावरती पीक विमा आता पाहायला गेलं तर आज जमा होणार आहे। पाहायला गेलं तर आज गुरुवार असणार आहे। आता गुरुवारी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। 2023 असेल 2024 असेल 2022 पासून जो 24-25 पर्यंतचा जो पीक विमा आहे तर सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होतोय। ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता बघा, गेल्या 1 महिन्यापासून पीक विम्याची वाट बघत असेल तर पहिला टप्पा त्या ठिकाणी पूर्ण झाला, वाटून देखील झाला आहे। आज पाहायला गेलं तर गुरुवारी देखील 11 सप्टेंबर आहे आणि पाहायला गेलं तर परत एकदा दुसरा टप्पा या ठिकाणी पीक विम्याचं वाटप करण्यात येते अशी माहिती तारीख देखील पाहायला गेलं तर देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी देण्यात आले आहे। आणि दुसरं पाहायला गेलं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी स्वतः एक पत्रकार परिषद घेऊन स्वतः सांगितले की आजच पाहायला गेलं तर गुरुवारी आम्ही पीक विम्याचं वाटप देखील जे राहिलेले शेतकरी आहेत, राहिले 20 जिल्ह्यामधील शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती केलं जाणार आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। तर हा पीक विमा जमा करण्यात येतोय। आता जो 75% अग्रिम पीक विमा आहे तुमच्या खात्यावरती पाहायला गेलं तर आजच 100% पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। आता बघा, सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल, राज्य सरकारने 3,178 कोटी रुपयाचा पीक विमा यासाठी नुकसान भरपाई म्हणून आता मंजूर करण्यात आले आहे। आता दुसऱ्या टप्प्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये अतिवृष्टी असेल, त्याचबरोबर तुमचा पाऊस असेल, गारपीट असेल, आता यामध्ये शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालेलं होतं। 2022ला नुकसान झालं होतं। आता शेतकऱ्याने पीक विमा भरला होता। 2023ला परत शेतकऱ्याचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी देखील पीक विमा भरला होता। 2024ला पीक विमा भरला होता, परंतु केंद्र सरकारचा पीक विमा शेतकऱ्यांना या ठिकाणी 3 वर्षाचा कधीच या ठिकाणी मिळाला नव्हता। शेतकरी वर्ग खूप नाराज होता। त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून हा पीक विमा या ठिकाणी आता मंजूर करण्यात आला आहे। आता पहिला टप्पा पूर्ण झाला आहे, दुसरा टप्पा देखील पाहायला गेलं तर आज गुरुवारी सुरू करण्यात आला आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, 25%चा पहिला पीक विमा होता तो देखील पूर्ण झाला आहे। शेतकऱ्यांना पीक विमा त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये मिळाला होता। आता त्यामुळे शेतकरी खुश झाल्याचं आपल्याला पाहायला मिळाले होते। आता दुसऱ्या टप्प्याला जे शेतकरी आहेत तर ते चांगले जास्त खुश होणार आहेत, कारण त्यांना 75% अग्रिम पीक विमा भेटणार आहे। मग आता या ठिकाणी आपण पाहूया नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पीक विमा जमा होणार आहे। आज जमा होणार आहे याची डिटेल देखील, जिल्ह्याची लिस्ट देखील आपल्याकडे आलेलं आहे। त्या जिल्ह्याची लिस्ट देखील आपण वाचून पाहणार आहोत। पाहायला गेलं तर 2 दिवसामध्ये पूर्णपणे पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आहे। जर तुम्हाला अजून पण पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळाला नसेल तर तुम्हाला आता पीक विमा मिळणार आहे। बघा, आज पाहायला गेले तर गुरुवार आहे आणि 11 सप्टेंबर रोजी
याचं पैशाचं वाटप केलं जाणार आहे अशी माहिती देखील खुद्द आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी पत्रकार परिषद घेऊन यांनी स्वतः सांगितलेलं आहे. आता बघा 9 सप्टेंबर रोजी नमोचे 2,000 रुपये देखील शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झालेत. आता पीक विमा ठिकाणी जमा करण्यासाठी केंद्र सरकारने कंपन्यांना पीक विम्याचे पैसे त्या ठिकाणी देण्यात आलेत. आता बघा तुमच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता पीक विमा या ठिकाणी कंपनीच्या मार्फत तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा केला जाणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती आता समोर येत आहे. आता बघा या ठिकाणी पीक विम्याचं नुकसान भरपाई जे काय आहे असंख्य शेतकरी अवलंबून असतात. शेतकरी मित्रांनो, जे हवामान बदलामुळे शेतकऱ्यावर संकट येत असतं, नुकसान त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं होत असतं, तर बऱ्याच वेळा अतिवृष्टी होत असते, मोठा गारांचा पाऊस होत असतो, बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न देखील अनेक जिल्ह्यामध्ये निर्माण होत असतो. लातूर असेल, नांदेड असेल यासारख्या शहरामध्ये यासारख्या जिल्ह्यामध्ये पाण्याचाही प्रश्न 2023च्या दुष्काळी भागामध्ये त्या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळं शेती पिकाचं बरंचसं नुकसान झाल्याचं देखील या ठिकाणी सांगण्यात आलं आणि सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात जमा करण्यात येतो आहे. आता बघा यामध्ये शेतकऱ्याची हेक्टरी काहींना 10,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत असं देखील वाटत होतं, परंतु शेतकऱ्यांना अंदाज होता. पण शेतकऱ्यांना जास्त या ठिकाणी नुकसान झालेलं असल्याने त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता काहींना 20,000 रुपये 25,000 रुपयेपर्यंत देखील तुमच्या पिकाला 3 वर्षाचा या ठिकाणी पीक विमा जमा होतो आहे. त्यामुळे तुमच्या पहिल्यांदा सुरुवातीला कोणत्या पिकाला आता किती पीक विमा जमा करण्यात आला आहे हे देखील बघण्यास ते देखील सांगण्यात आले. आता कोणत्या पिकाला किती पीक विमा जमा करण्यात येतो आहे त्यानुसार 20 जिल्ह्यामध्ये आता पीक विमा जमा करून कोणत्या जिल्ह्यामध्ये करण्यात येतो आहे. आता बघा तुमच्या जिल्ह्याची लिस्ट या ठिकाणी सांगत आहे. आता बघा प्रत्येक जिल्हा महत्त्वाचा आहे. प्रत्येक जिल्हा पाहायला गेलं तर पुणे विभाग असेल, नंतर म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल 6 विभाग आहेत, तर 6 विभागानुसार या ठिकाणी जिल्हे घेण्यात आलेत. प्रत्येक जिल्ह्यातून पाहायला गेलं तर प्रत्येक विभागातून 2-2 जिल्हे या ठिकाणी घेण्यात आले आहेत. आता सगळ्यात महिला गेलं तर जो पुणे विभाग आहे तिथं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं, तर भरपाईच्या स्वरूपात या ठिकाणी या विभागातून देखील जिल्हे घेण्यात आलेत. त्यानंतर नाशिक असेल, अहिल्यानगर असेल त्या ठिकाणी या विभागामध्ये सुद्धा जमा होतो आहे पीक विमा. नंतर सोलापूर विभाग असेल तर या ठिकाणी सुद्धा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावरती येणार आहे. त्यानंतर कोल्हापूरचा जर विचार केला गेला तर कोल्हापूर असेल, सातारा असेल या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा जमा होणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना पहिल्याच टप्प्यामध्ये खूप त्या ठिकाणी वाट बघायला लागली, परंतु पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा त्यांच्या खात्यावरती बँकेच्या खात्यावरती मिळालाच नाही. शेतकऱ्यांनी फक्त वाट बघावी लागली, परंतु नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये या ठिकाणी कालच मिळालेत. त्यामुळे ते मिळाल्या लगेच पीक विम्याचा दुसरा टप्पा सरकारच्या माध्यमातून आता सुरू करण्यात आला आहे. यामध्ये सांगली असेल, कोल्हापूर असेल या ठिकाणी लवकरच पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे. सातारा असेल, सोलापूर असेल तर या 3 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे वाटप केले जाणार आहेत अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे. तर पाहायला गेलं तर तुमच्या जिल्ह्यामध्ये आज गुरुवार 11 सप्टेंबर रोजी सकाळ 12 वाजल्यापासून पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे. आता यामध्ये 20 जिल्हे घेण्यात आले आहेत. त्या 20 जिल्ह्याची यादी देखील आपल्याकडे आलेली आहे. सर्वांनी आता लक्ष देऊन बघायचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्हे घेण्यात आले तो म्हणजे अहिल्यानगर विभागामधून घेण्यात आला आहे. तो म्हणजे स्वतः जो सगळ्यात महाराष्ट्रातील जिल्हा मोठा मानला जातो आणि यामध्ये सर्व भाजीपाल्यांचं पिकांचं उत्पन्न घेतलं जातं. त्याला अहिल्यानगर जिल्हा देखील म्हटलं होतं. त्याचं पहिलं नाव अहमदनगर होतं. या जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे अहिल्यानगर विभागामधून. तर अहिल्यानगरमध्ये देखील लवकरच पैसे जमा केले जाणार आहेत पीक विम्याचे अशी माहिती सरकारकडून सांगण्यात आली आहे. त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला आहे यवतमाळ, परभणी. या 2 जिल्ह्यामध्ये शेतकरी खूप आतुरतेने वाट बघत होते. त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती देखील पीक विम्याचे पैसे आज सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आली आहे. त्यामुळे काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा थोडासा वेळ झालेला होता, परंतु शेतकऱ्याच्या खात्यावरती पीक विमा या ठिकाणी परत एकदा जमा करण्यात येतो आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे नंदुरबारचा जिल्हा. नंदुरबार जिल्ह्यात देखील लवकरच पैसे जमा केले जाणार आहेत अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यानंतर जालना, चंद्रपूर, नाशिक, नागपूर, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारची नवीन अपडेट पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुरा यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान जय किसान.
धन्यवाद शेतकरी मित्रांनो.